नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आपण दुसऱ्या प्रश्नाची चर्चा सुरू करतोय आणि हा प्रश्न आहे नाशिकबद्दल. नाशिकच्या कार्यक्षम आयुक्तांची बदली करून सरकारने चूक केली आहे का? काल नाशिकमध्ये हे प्रकरण घडलेलं आहे. नाशिकचे आयुक्त आहेत, पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची सरकारने बदली केली 2 वर्षानंतर. सर्वसाधारणपणे 3 वर्षानंतर अधिकाऱ्यांची बदली करावी असा संकेत आहे. प्रवीण गेडाम अत्यंत कार्यक्षम होते, जनतेच्या प्रेमाला पात्र झाले होते आणि त्यांची बदली करण्यात आली. बदली भाजप सरकारने का केली असा प्रश्न विचारत आज नाशिकची जनता रस्त्यावर उतरली. भाजप सोडून इतर सर्व राजकीय पक्षांनी या बदलीला विरोध केला आहे. आपचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. इतर सर्व पक्षही म्हणतात आम्ही सरकारला जाब विचारू. भाजपने हे का केलं? देवेंद्र फडणवीस स्वच्छ कारभाराचा जर आश्वासन देतात आणि दावा करतात तर अशा प्रकारे कार्यक्षम आयुक्तांना हरवण्याची त्यांनी चूक का केली? कोणाचा यामध्ये हस्तक्षेप आहे? बिल्डर लॉबीने हे केलं आहे का? हे सगळे प्रश्न आहेत. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, आपण त्याची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, जे नाशिकवर लक्ष ठेवून असतात आणि नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अरुण भाटिया. अरुण भाटिया यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो, माजी सनदी अधिकारी आहेत. मला व्यापक प्रश्नांवर त्यांच्याकडे जायचं आहे, कारण फक्त प्रवीण गेडाम यांच्या बाबतीत नाही, जिथे जिथे चांगले अधिकारी असतात तिथे तिथे असा सरकार हस्तक्षेप का करतं? कोणत्याही पक्षाचं सरकार असो असं का होतं त्यांना विचारायचं आहे. माझ्यासोबत आहेत RTI कार्यकर्ते विजय कुंभार आणि माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजीसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. माझ्यासोबत नाशिकचे उपमहापौर गुरमीत बग्गा येणार आहेत. नाशिकला जे उपोषणाला आपचे कार्यकर्ते बसले ते येणार आहेत. शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते येणार आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसलेसुद्धा येणार आहेत. मी सुरुवात करतोय अविनाश अभ्यंकर तुमच्यापासून, कारण नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आहे, तुम्ही तो कारभार चालवताय. काय झालं? प्रवीण गेडाम यांची अचानक बदली का झाली? नाही, कसं आहे, अच्छे दिन, विकास आणि पारदर्शक कारभार ह्याला हरताळ कसा लावायचा किंवा लोकांची दिशाभूल कशी करायची ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता सन्मान्य डॉक्टर गेडामांची जी बदली केली. कारण हे अनाकलनीय आहे. म्हणजे आता सत्ता तिथे आमची आहे आणि ह्याच्यात राजकारण आणण्याचा उद्देश नाही आहे. 18 महिने तिथे आयुक्त नव्हते. आत्ता गेल्या 20 महिन्यापूर्वी डॉक्टर गेडाम तिथे आले. उत्तम पारदर्शक निष्कलंक कारभार ते करत होते. अत्यंत रुथलेस नाशिककरांच्या जनतेच्या दृष्टीने उत्तम निर्णय ते घेत होते. परंतु संशय असा येतो की हे जे कपाटाचं प्रकरण तिकडे घडलं, आता तो फार विस्तृत प्रकार आहे, परंतु हे कपाटाचं प्रकरण जे घडलं त्यांनी बिल्डर आणि तिकडचे जे भाजपचे आमदार आहेत आणि जे अभ्यासशून्य पालकमंत्री आहेत, ज्यांनी कुठलाही अभ्यास न करता गिरीश महाजन, हो म्हणजे गिरीश महाजनच तेच आहेत ना, ते मालकमंत्री असल्यासारखे वागतात. कारण त्यांनी मागेही कुठलाही अभ्यास न करता मराठवाड्यात पाणी सोडलं होतं. पाणी मिळालंच पाहिजे, परंतु हा तो विषय नाही आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा ते रामकुंड हे पूर्ण मोकळं ठाक पडलं होतं. त्यांना हे कुठेतरी खुपत होतं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळे ह्या माणसाचा, ह्या डॉक्टर गेडामांचा कपाटामध्ये बळी दिला गेलेला आहे. मला सांगा, हे कपाटाचं प्रकरण काय आहे? कपाटाचं प्रकरण असं आहे की आपण जेव्हा एखादी बिल्डिंग बांधतो तेव्हा जी काही कपाटाची जी बाहेर निघतात 2x8ची एक पर्टिक्युलर त्याला साईज आहे, मी जास्ती टेक्निकल याच्यात सांगणार नाही. आणि त्याच्यामध्ये ते बिल्डर ते कपाट ते समाविष्ट प्लॅनमध्ये न करता तसंच नुसतं ओढतात. आणि हे वर्षानुवर्ष चालू होतं. हे हातमिळवणी चालू होती. त्याला डॉक्टर गेडामांनी कुठेतरी त्याला खीळ लावली. त्याला त्यांनी सांगितलं हे होऊ शकत नाही, ह्याची पेनल्टी असेल किंवा ह्याचं जे काय फरक असेल हा तुम्हाला भरायला लागेल. त्याच्याकरता OC आणि CC थांबवल्या गेलेल्या होत्या. ह्याला सर्वपक्षीय संमती होती. परंतु प्रॉब्लेम भाजपामध्ये होता. आणि आजही तुम्ही जर म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाने 10%, कारण माझं साधं म्हणणं असं आहे, प्रत्येक विषयामध्ये पुढे येणारे पालकमंत्री किंवा त्यांचे तिन्ही आमदार आज भूमिका मांडायला पुढे का आले नाहीत? डॉक्टर गेडाम हे कार्यक्षम होते का नव्हते हे भाजपच्या लोकांनी उत्तर द्यावं. पुढचं सांगतो, ही प्रशासकीय बदली होऊ शकत नाही, कारण उत्तर मला माहिती आहे काय देणार आहेत ते. ही प्रशासकीय बदली होऊ शकत नाही. फक्त 20 महिने काम केलेलं आयुक्त कुठला? बरं, हे प्रमोशन आहे का डिमोशन आहे? आधी सोलापूरचे ते कलेक्टर होते, आता ते नाशिकचे जी महानगरपालिका आहे त्याचे आयुक्त होते. तिकडनं ही पदोन्नती आहे का पदावन्नती आहे? ॲडिशनल कमिशनर सेल टॅक्स, इफ आय मिस्टेक नॉट, बरोबर आहे. मग हा त्या माणसाच्या
हा त्या माणसाच्या निष्ठेचा आणि निष्कलंकपणाचा अपमान आहे का सन्मान आहे? आणि हे आहेत कुठे सगळे? हे पुढे काय येत नाही आहेत. आणि हे प्रकरण प्रत्येक विषयावरती आज तुमचे 3-3 आमदार तिकडे आहेत, तुमचा पालकमंत्री आहे, हे गेले 8-10 महिने शिस्त आहे सर्व प्रकरण. ह्या प्रकरणामध्ये त्या आयुक्तांचा बळी का दिला गेला? आणि इलेक्शनला आता फक्त 8 ते 10 महिने राहिलेले असताना की मनसे तिकडे आहे, सत्ता, हे बघा याच्यात राजकारण आणण्याचं कारण नाही, पुन्हा तुम्हाला मी सांगतो, परंतु सत्तेत आम्ही आहोत. आधी 18 महिने आयुक्त दिलेच नाहीत आणि जे दिले ते उत्तम काम करत होते, चांगलं करत होते. आता हे सर्व नीट होत होतं, कामं विकासाची दिसत होती. मला एवढंच कळायचं आहे, आम्हाला सगळ्यांना, नाशिककर जनतेला याचं उत्तर द्या, गेडाम कुठे चुकले हे आम्हाला उत्तर पाहिजे. ठीक आहे, आपण लक्ष्मण सावजी आपल्यासोबत आहेत, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष आहेत. मी लक्ष्मण सावजी आधी आपलं अभिनंदन करतो, कारण भाजपच्या सर्व आमदारांशी आम्ही संपर्क साधला, गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फक्त इथे येऊन उत्तर देण्याचं धाडस तुम्हीच दाखवलेलं आहे, जे दरवेळेला तुम्ही दाखवता. खरंच मी अभिनंदन करतो, कारण जे काय असेल ते जनतेसमोर गेलं पाहिजे आणि तुम्ही जनतेसमोर आला आहात. अविनाश अभ्यंकर जे आरोप करतायत त्याची उत्तरं द्या. निखिलजी, नाशिक हे क्रांतिकारकांचं शहर आहे. आज 8 जुलै आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलीस बंदरामध्ये बोटीतून जी उडी मारली, त्या घटनेचं स्मरण दिन आहे. आज 106 वर्ष झाली. त्या थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. मग आपल्याशी या विषयामध्ये संवादात सहभागी होईल. एकतर अविनाश लक्ष्मण सावजी, सावरकरांच्या अशा प्रकारच्या त्यांचा आदर्श स्मरण दिनी ठेवताय. तुम्ही आज एका त्यांचा चांगल्या बळी दिला. अधिकाऱ्याची बदली वा रे का वा. केली? मी बोलतोय ना, मला पूर्ण उत्तरपदी मी करून सुरुवात टाकला केली एखाद्या बोलायला. माणसाचा आणि एखाद्या शहराचा. मी सुरुवात केली आहे ना बोलायला. ठीक आहे, बोला बोला, उत्तर द्या, त्यांना उत्तर द्या, अभिवादन करणं म्हणजे मला डिस्टर्ब करण्याचं थोडं, मला बोलू द्या आता. बोला बोला बोला. एवढं ते बोलले. नाही, आपण सावरकरांचं नाव घेतलं म्हणून म्हटलं आता धक्का विषय बसला असा आहे, अचानक. अविनाश अभ्यंकरांना नाशिकचा शून्य अभ्यास आहे. नाही नाही, आपला खूप त्यांना अभ्यास होतो, राजकारण बघितला मी कळत आपला नाही, अभ्यास कुठे महापालिकेचा येते. अजिबात कळत नाही. आपला अभ्यास प्रश्नच नाही. ठीक आहे, बोलू दे, त्याला पूर्ण करू द्या. म्हणून आपण आयुक्त बदलले. आपला अभ्यास अख्खा नाशिककर बघताय. पालकमंत्री माझा अभ्यास आपण एका स्टेजवर काढूया नाशिकमध्ये येऊ. काय आहे तो माझा अभ्यास? आपण विचारू नका. एका अविनाशजी, स्टेजवर अविनाशजी, डायसवरती. त्यांना उत्तर देऊ द्या. एका डायसवरती या. तुमचा अभ्यास काहीच नाहीये. नाही नाही, आपण डायसवरती या, ह्या प्रश्नाची उत्तरं द्या. माझा अभ्यास आपण तिकडे नाशिकमध्ये येऊ. मी नाशिकमध्ये येईन तेव्हा आपण चर्चा यायची. तुम्ही मध्ये बोलू नका, माझं बोलणं उत्तर द्या, प्रश्न उत्तर द्या, मग अभ्यास नका काढू. ही डिबेटमध्ये सहभागी झालो, मी बोलतोय, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? तुम्ही त्या मूळ विषयावरती बोला. तुम्ही मध्ये बोलू नका ना. Who मूळ are विषयावर you? बोलला तर तुम्ही मध्ये नका बोलू. बोलला तर मी मध्ये दोघांनाही बोला. विनंती करतो, आपण मूळ चर्चा विषयावरती पुढे बोलायचं. नेऊया. तुमचं बोलणं चालू असताना मी शांत होतो, माझं बोलणं अहो, ऐकू बोलू नका. कारण मी मूर्खार का बोलत नव्हतो, मी मूळ विषयाशी बोलत होतो. नाही नाही, तुम्ही तुम्ही अभ्यास करण्याचं कारण नाही आहे. अभ्यास काढायचा असेल तर मी नाशिकला येईन, आपण एका डायसवरती या, आपण नक्की चर्चा करू. आपण मूळ विषयावरती या, ते आपण बघू. आपला ठीक आहे, अभ्यास किती आपण आहे, उत्तर नाशिककर घेऊया. बघतायत. अविनाशजी शांत व्हा, अविनाशजी शांत बरोबर व्हा. आहे ना. मुद्दा सोडून बोलायचं नाही. ठीक वाघाजी. आहे, ठीक आहे, उत्तर घेऊया तुम्ही माझं त्यांच्याकडून. मान राखीन, मुद्दा सोडून बोलायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष्मण सावजी उत्तर द्या. निरर्थक वादात वेळ नको घालूया. असं आहे, त्यांना अभ्यास नाही का बोललो? 1982 ला नाशिक महानगरपालिका स्थापन झाली. 10 वर्ष प्रशासकीय राजवट होती. 1992 पासून आपली लोकप्रतिनिधीची राजवट सुरू झाली. एकूण सगळ्या 18 आणि 16 34 वर्षाच्या काळामध्ये नाशिकला 30 प्रशासक आणि आयुक्त हे माणसं येऊन गेलेली आहेत. आता जे आयुक्त आले, याच्या आधी मध्यंतरी अनेक महिने आयुक्त नव्हते. त्यावेळेला जे प्रशासक तात्पुरते म्हणून आयुक्त आले होते प्रभारी, त्यावेळेला हेच सत्तेमध्ये होते, आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेला यांना काही वाटलं नाही. आता गेडामांचं काय झालं असेल, एकतर पहिली गोष्ट असे की मी काही बोलायच्या आधी आम्ही काय बोलणार हे त्यांनी सांगून टाकले, म्हणजे त्यांना पूर्वनियोजित उत्तर माहिती आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट अशी की एक प्रशासकीय बाब म्हणून गेडामांची बदली झाली असते, नो तर ना एवढं लागलं असेल. तर याच्या आधी जे आयुक्त होते ते गेले, त्यावेळेला का नाही ओरडले? त्याच्या आधी जे जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने बोलले की नाशिकला मध्यंतरी प्रभारी म्हणून वेलारासू कलेक्टर काही दिवस प्रभारी आयुक्त होते नाशिक महापालिकेत. ह्या वेलारासूंची बदली कशी झाली हो नाशिकहून आयुक्तांची? ज्या वेळेला इथं झगडे नावाचे कलेक्टर होते त्यांची बदली कशी झाली? त्यावेळेला हे राजकारण होते ना, यांचा त्यांच्या विषय कळत नाही मला. ठीक आहे, अविनाशजी, तुम्ही त्याला उत्तर द्या. लक्ष्मण सावजी तुम्हाला उत्तर देत आहेत. लक्ष्मण सावजी ते असं म्हणतायत ही प्रशासकीय बदली आहे, आधी सुद्धा अशाच झाल्या होत्या. माझा 1 मार्काचा प्रश्न आहे. प्रशासकीय बदली साधारण 3 वर्षानंतर होते. कळलं का? या बदल्या का होत्या त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे. आपण सत्तेत होतात, नंबर 1. नंबर 2 माझा एकच प्रश्न आहे. डॉक्टर गेडाम
हे विकासाच्या बाजूने होते का नव्हते? डॉक्टर गेडाम हे अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या बाजूने होते का नव्हते? कपाट प्रकरणाला डॉक्टर गेडामांचा विरोध होता का नव्हता? तुमचे आमदार व तुमचे पालकमंत्री डॉक्टर गेडामांना घेऊन त्या ह्यांना बिल्डरांना घेऊन, क्रेडाईच्या बिल्डरांना घेऊन सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटले होते का नव्हते भेटले? मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर गेडामांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं होतं का नव्हतं केलं? आणि सर्वात महत्त्वाचं, डॉक्टर गेडाम हे कार्यक्षम होते का अकार्यक्षम होते? ठीक आहे, सावजी साहेब उत्तर द्या तुम्ही. मुळात मुद्दा असा आहे, मी मुद्द्याकडे येतो. बिल्डरांना चाप लावला म्हणून भाजपने दबाव आणून गेडामांची बदली केली, याला उत्तर द्या. पहिली गोष्ट अशी आहे सर, सरकार राज्यामध्ये आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस हे कार्यक्षम आणि चांगलं गुड गव्हर्नन्सचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल कोणी अवाक्षरी वेगळ्या पद्धतीनं बोलू शकत नाही. असा त्यांचा कारभार चाललाय, त्यांचा पारदर्शी कारभार आहे पूर्णपणे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जर काही मुख्यमंत्र्यांकडे कोणी भेटायला गेलं, पालकमंत्री गेले, तर शेकडो विषय आहेत, हजारो विषय आहेत. त्याच्यामुळे अमुक एका कारणासाठी गेले हा जो त्यांचा आक्षेप आहे, हा काही मला मान्य नाही. बिल्डर गेले होते का नव्हते? माझा साधा प्रश्न आहे. गेले होते का? रोज जातात, रोज जाणार ना, सरकार आहे. पालकमंत्री आणि बिल्डर कपाटाच्या प्रश्नावर भेटले होते का नव्हते भेटले? नाही, रोज भेटणार ना. पालकमंत्री तुम्ही आणि पण जाणार बिल्डर ना. कपाटाच्या प्रश्नावर भेटले होते का नव्हते भेटले? हो, एक ते रोज मार्गाचा प्रश्न भेटणार. आहे. तुम्हाला सांगतो ना, काय रोज भेटणार, रोज. रोज चांगली गोष्ट आहे, त्यात गैर पण काय? कपाटाच्या प्रश्नावर नको. म्हणजे पालकमंत्र्यांना कोणी भेटलं आणि पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना घेऊन माझा गेले, प्रश्न काय तुमच्या चुकलं? लक्षात येत नाहीये. बिल्डरना घेऊन भेटले होते असं पालक- विचारताय. त्याच्यानंतर नाशिकच्या पेपरच्या बातम्या काय होत्या? आपला अभ्यास काय जास्ती आहे, आपण नाशिकच्या सांगा. बिल्डरना भेटून बातम्या- बिल्डर गेले होते का बातम्या नव्हते अशा- गेले? असं आहे, बातम्या पेपरला आणता येतात हव्या त्या. वा वा रे वा. आता तुम्ही त्यांच्या लक्ष्मण सावजी, वा रे वा. लक्ष्मण सावजी, तुमचं असं म्हणणं आहे नाशिक मधले सगळे पत्रकार भ्रष्ट झाले? वा. एक मिनिट, विषय कसा आहे, माझा ज्या साधा विषयावरती एक बोलू आपण, मार्गाचा सर. प्रश्न आहे. कपाटाच्या विषय घेऊन बोलू प्रश्नावरती आपण. नाशिकचे त्या विषयाचं बिल्डर मी बोलतो. पालकमंत्र्यांना विषय घेऊन असे आणि की आमदारांना घेऊन भेटले होते का महाराष्ट्र नव्हते भेटले? नवनिर्माण सेनेला कारण नंतर माझे पुढचेही नाशिकच्या प्रश्न येणार आहेत, विकासाशी लक्षात काही ठेवा. घेणं नाही. हा प्रोग्राम एक तासाचा हो, सर, आहे. यांच्या महापालिकेतल्या महासभा होतात. 20 महासभांचं इतिवृत्त महासभेत येऊ ते शकत नंतर, नाही. ते घ्या, वेगळा कार्यक्रम आहे आजचा सवालचा. तो वेगळा घ्या. आपण नाही नाही, लक्ष्मण सावजी, आपण मुद्दा- मुद्द्यावर बोलूया. मुद्दा. सावजी साहेब शांत व्हा. सावजी साहेब ऐका, मुद्द्यावर बोलूया आपण. मुद्दा असा आहे की बिल्डर्सचा दबाव होता की नाही? आम्हाला बोलायचा नैतिक अधिकारच नाही काही. बरोबर काय आहे. अधिकार आहे? ह्याचं थांबा, उत्तर द्या. थांबा, आमचा अधिकार आम्ही बघू. लक्ष्मण सावजी, बिल्डर्सचा दबाव होता की नाही? तुम्हाला मी सांगतो, मनसेला हा बोलायचा काय अधिकार आहे? बरं, चालेल. अविनाश आंबेडकर ज्या तोऱ्यात बोलतायत, त्यांना नैतिक अधिकार आहे का? अधिकार त्यांचा तुम्हाला कारभार दिलाय काय का? झालाय मी महाराष्ट्रात? प्रश्न विचारतोय. त्यांचे किती नगरसेवक मनसेत आहेत त्यांना विचारा आज. काय 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 त्यांना काय काय माहिती काय आहे काय त्यांना मनसेमध्ये किती नगरसेवक हे माहिती आहे का? त्यांना विचारा अहो, आता. आता उधारीवर जगण्याची तुमची अवस्था आहे. नगरसेवक अहो, तुम्ही तुमचं नेले, काय, पण तुमचं विचार घेऊ उधारी शकत नाही. नाही. नाही, आपण विषयांतर नको करूया. त्याच्याकरता वेगळी चर्चा करू. आपण सावजी Problem साहेब, तुमचा आहे. सावजी तुमच्याकडे साहेब, तुम्ही केलं माझ्या नाहीये. प्रश्नाला मी उत्तर दिलं एक नाही. मिनिटं. एवढ्या- पळपुटेपणा करू एवढ्या नका. प्रश्न याची विचारला उत्तर होता, नाशिकमध्ये सर. येऊन देईन आणि मी तुम्हाला already दिसेल प्रश्न फेब्रुवारीत. विचारलाय. फेब्रुवारीत तुम्हाला प्रश्नाला दिसेल. काय हे जे नगरसेवक पळवताय ना, प्रॉब्लेम तुमच्यात आहे, आमच्यात नाही आहे. ठीक हे आहे. राजसाहेबांच्या विचारावर जिंकले. तुम्ही नगरसेवक पळवले त्यांना आम्ही सगळं दाखवू. नैतिकताच नाहीये. हो, तुम्ही 2 मला वर्षाच्या नैतिकता आत शिकवू नका संस्थांच्या हो. पुस्तकात नैतिकता त्यांनी तुमच्यात दिलेलं एक नाही मिनिट आहे. दोघंही, मी आता नाशिकला कळलं का? जाणार आहे. एक मिनिट अविनाशजी, एक मिनिट. नैतिकता तुम्ही कसली शिकवताय? तुम्हाला नैतिकता हो, कशी खातात सावजी माहितीये का? साहेब, जरा मूळ शांत विषयावर राहा. बोलत नाही, काहीतरी उगाच बोलत बसायचं. सावजी साहेब- एका व्यासपीठावर आहे नाशिकला. मी तुम्हाला आता इकडनं सांगतो, आता सवालच घ्या तिकडे. तुमच्या समोर बोलताय ना, कुठलं समोर व्यासपीठ नाही, आहे एका तुम्हाला? व्यासपीठावर येऊ. आता तुम्ही गेडावांच्या विषयावर बोला, दुसऱ्या विषयावर येऊ नका. सगळ्यांची उत्तरं देईल. नगरसेवक का गेले, कोणी नेले, कुठली आमिषं दाखवली, काय काय सांगितलं, हे सगळं सांगू. आता डॉक्टर गेडाम हा विषय आहे, त्याच्यावरती बोला. ठीक आहे, दोघांना मी शांत त्याच्यावरती राहण्याची बोला. विनंती करतो. वेळ लावून लक्ष्मण पैसा सावजी, लावू नका. सावजी साहेब ऐका, सावजी साहेब तुम्ही माझ्या उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये. बिल्डरांना घेऊन पालकमंत्री आणि आमदार गेले होते का नव्हते गेले कपाटाच्या प्रश्नावर? ह्याचं उत्तर द्या. पालकमंत्री आम्ही कोणाला घेऊन जाऊ, त्यात विशेष ठीक काय? आहे, ते म्हणतात गेले होते, आमचा अधिकार आहे. मी नाशिकला जाणार आधी आहे. म्हणाले पेपरवाले मॅनेज होतात नाही ना. नाही, ते म्हणाले 5 आम्ही मिनिटात कोणालाही बोलू. भेटू. ते नाही, असं म्हणतात भेटा आम्ही कोणालाही. कोणालाही भेटू. त्या विषयानंतर रकानीच्या रकाने भरले होते. भेटीला कळलं का? पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे लोक भेटतात, त्याला तुम्ही सेन्सर करणार. बिल्डरांना भेटले होते का नव्हते भेटले कपाट या विषयावर? बिल्डर म्हणजे कोण? बिल्डर जनता नाहीये का? हा, म्हणजे भेटले हा, होते. हा, म्हणजे बिल्डर कपाट- जनता आहे. कपाट- बिल्डर नावाच्या जनतेला घेऊन भेटले होते. भेटला होता. ठीक आहे, हो, प्रश्नाचं या उत्तर मिळालं. मिळालं, अविनाश मिळालं, आपण मिळालं. नाशिकला अख्ख्या जाऊया. महाराष्ट्राला मिळालं सावजी होतं. साहेब, नाशिककर बिल्डर काय म्हणतात जनता जरा आहे. ऐकूया. बरोबर आहे, बिल्डर जनता आहे. नाशिककर बाकी काय म्हणते, आपण नाशिककर नाशिकला काही जाऊया. नाहीये. थेट मी नाशिकला जातोय, जिथे आमच्या असोसिएट एडिटर दीप्ती राऊत आहे. दीप्ती, तुझ्यासोबत आता माझ्या माहितीप्रमाणे
आपचे उपोषण करते जे उपोषणाला आज बसलेले आहेत, शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले आहेत. काय त्यांचं म्हणणं आहे? आत्ताचं सगळं बोलणं तू ऐकलेलं आहेस. लक्ष्मण सावजी यांनी हे कबूल केलेलं आहे की पालकमंत्री गिरीश महाजन बिल्डर्सना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ते अजिबात नाकारत नाही आहेत. आता जे उपोषण करते आहेत आणि इतरांचं काय म्हणणं आहे? सर, आता आपण त्या दोन्ही सत्ताधाऱ्यांचं, मनसे ही महापालिकेमध्ये सत्ताधारी आहे आणि लक्ष्मण सावजी ज्यांचं प्रतिनिधित्व करते ते भाजप, आज राज्यामध्ये सत्ता आहे. भाजपचे 3 आमदार नाशिकमध्ये आहेत आणि मनसेचे तर स्वतः महापौरच नाशिकमध्ये आहेत. मात्र आत्ता ज्या प्रवीण गेडाम ह्या महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून सगळा गदारोळ चाललेला आहे. फक्त तेवढेच नाहीत तर माझ्यासोबत बरेचसे नाशिककर, इतर सर्व संस्था संघटनांचे लोक सुद्धा आहेत, सर्व राजकीय पक्षांचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गेडामांच्या बदलीची बातमी ऐकल्यानंतर आज रस्त्यावर नाशिककर उतरलेले आहेत. बऱ्याच वर्षानंतर आपण थेट आपला जाऊया, आपच्या कार्यकर्त्यांकडे जाऊया. पण आपचे कार्यकर्ते काल रात्रीपासून, आता इथे पाऊस पडतोय, नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाहेर आपण रस्त्यावरती उभे आहोत या ठिकाणी. आणि इथे आपचे कार्यकर्ते काल रात्रीपासून एक मेनकापड फक्त लावून, एक इथे ताडपत्री लावून रात्रभर पावसात बसलेले आहेत. आज त्यांची दुसरी रात्र आहे. उपोषण त्यांचं चालू आहे. गेडामांच्या बदलीचा निषेध करण्यासाठी तुम्ही हे उपोषण करताय. तुमची काय मागणी आहे? आता सत्ताधारी पक्षातर्फे लक्ष्मण सावजी म्हणतात की बिल्डर हे सुद्धा आमची जनताच आहे आणि म्हणून आम्ही बिल्डरांचं प्रतिनिधित्व घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. तुमचं काय म्हणणं आहे? बिल्डर जरी आपली जनता असली तरी असे बिल्डर की जे 25 वर्षापासनं कपाट क्षेत्र साध्या फ्लॅट धारकांचं खात आहेत आणि ते थांबवण्याचं काम गेडामांनी स्वतःचे कायदे बनवलेले नाही आहेत. गेडाम जे लिहिलेले कायदे तेच वाचून दाखवत आहेत आणि तेच राबवत आहेत. ते राबवले गेले पाहिजे होते आणि हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे होता म्हणून त्यांचा प्रयत्न होता. त्याच पद्धतीनं इतरही भ्रष्टाचार ते थांबवतच होते आणि महापालिकेच्या भूखंडांवर होत असलेले सार्वजनिक समाज मंदिरं जे आहेत त्याचंही सर्वेक्षण त्यांनी. म्हणजे गेडामांच्या बदलीला कोण जबाबदार आहे? सरळ भाजपचे 3ही आमदार आहेत आणि त्यांना आशीर्वाद आहे पालकमंत्र्यांचा. आणि हे सरळ पेटी आणि खोक्यांचाच मामला आहे. हा दुसरा मामला नाही. सरळ भ्रष्टाचार चाललेला आहे आणि हा भ्रष्टाचार थांबण्याचे दिवस भारतात आलेले आहेत आणि नाशिक त्याला अपवाद असण्याचं कारण नाही. सगळीकडे भ्रष्टाचार विरोधी वारं चाललेलं आहे. राजकारणांची टाळकी ठिकाणावर. आज तुमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. गेडामांचा पदभार हा दुसऱ्या आयुक्तांना दिलेला आहे. तुमच्या आंदोलनाची पुढली दिशा कशी असणार आहे? असं जरी असलं तरी आमचा लढा सुरूच राहील. तमाम नाशिककरांना माझं आवाहन आहे की रस्त्यावर उतरा. जनतेची ताकद, आम आदमीची ताकद जर रस्त्यावर आली तर गेडामांची बदली कॅन्सल होणार आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर येणार. आज दुसरा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा. सत्ताधारी मनसेतर्फे किंवा भाजपच्या आमदारांपैकी इतर कुठल्याही पक्षातर्फे कोणी येऊन तुमच्याशी काही चर्चा केलेली आहे? तुमच्या आंदोलनाबद्दल जाणून घेतलंय, तुमची विचारपूस केली? ते कोणीही आम्हाला भेटलेले नाहीये. तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही रडल्यासारखं करतो, असा नाटकी ढंगामध्ये सगळा कार्यक्रम चाललाय असाही आमचा थेट आरोप आहे. सर, फक्त जसं आपचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी आहेत तसंच मोठ्या संख्येने आज नाशिकमधल्या सर्व संस्था संघटना रस्त्यावरती उतरलेल्या होत्या. त्या सर्व संस्थांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. तुम्ही जेव्हा रस्त्यावरती उतरलात आणि तुम्ही काय आंदोलन नेमकं केलेलं होतं, लोकांचा काय प्रतिसाद मिळाला? ॲक्च्युली विषय कसा आहे की एक अत्यंत पारदर्शक आणि चांगला कारभार करणारे अधिकारी त्यांची अचानक तडकाफडकी बदली होते तेव्हा आम्हालाही ॲक्च्युली तो शॉकच होता. आणि मग आम्ही जनतेत जाऊन एक मी नाशिककर म्हणून मोहीम राबवली, ज्यात आम्ही जनतेची प्रतिक्रिया जाणून घेतली की नक्की तुम्हाला काय वाटतं की काय यांना काढलं असेल आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याचं समर्थन करता का? पण आज पावसात सुद्धा गोल्फ क्लब सारख्या ठिकाणी चिखलात महिला नाशिककर काय म्हणाले? नाशिककरांची इच्छा होती की असा अधिकारी जायला नको आणि जो अधिकारी नाशिकच्या भल्याकरता, नाशिकच्या विकासाकरता काम करत होता तर त्याला मुद्दामून काढण्यात आलेला आहे आणि जनतेची अतिशय नाराजी आहे सरकारवर. जनतेची नाराजी आहे. तुम्ही सुद्धा मोर्चा काढलेला होता. आपने आरोप केलेला आहे की भाजपने पैसे, भ्रष्टाचार न करणाऱ्या अधिकाऱ्यांची पैसे देऊन बदली केलेली आहे. बिल्डर धार्जिणे हे धोरण आहे. तुमचं काय म्हणणं आहे? गेल्या 1.5 वर्षापासून आणि गेल्या 6 महिन्यापासून आपण जे पाहतो की 2दा बिल्डर लॉबीने थेट आव्हान दिलेलं होतं की आम्ही यांची बदली करू आणि कपाटचं प्रकरण बाहेर आल्यापासून सातत्याने हे बोललं जात होतं. ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी बिल्डर असोसिएशनची इथं मीटिंग झाली, कलराज मिस्त्रे इथं आलेले होते आणि त्यानंतरची जी आपण पाहतोय की हे बिल्डर लॉबीशिवाय ही बदली झाली. भाजप म्हणते बिल्डर हे आमची जनता आहे, आमचे मतदार आहे.
बिल्डर ही तुमची जनता असली तर सर्वसामान्य जनता तुमची विरोधक आहे का? ज्यांनी या नाशिककरांना लुटलं त्यांचं प्रकरण बाहेर येत असताना नाशिककर जनतेच्या सोबत भारतीय जनता पक्ष असायला पाहिजे होता. पण ना खाणे दूंगा आणि खाऊंगा असं म्हणणारे जर खाणाऱ्यांच्या सोबत जात असतील जनता याचा नक्की त्यांना धडा शिकवून देणार आहे. महापालिकेच्या सुरुवातीपासून अण्णा तुम्ही हे बघत आलेले आहात. आज ज्या पद्धतीने गेडामांची बदली झाली, तुम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये राहिलेले आहात की जो सरकारने कायदा केला की 3 वर्ष बदली होऊ नये कार्यक्षम अधिकाऱ्याची, आजच्या ह्या बदलीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाशिककर म्हणून? नाही, बदलीच्या कायद्याचं तर उल्लंघन केलेलंच आहे, परंतु भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासाठी ही बदली झालेली आहे. म्हणजे भाजप सरकार एका बाजूला भ्रष्टाचार आम्ही निर्मूलन करतो असं सांगतात आणि बिल्डर जर त्यांच्या विरुद्ध असतील तर मुंबईसारख्या शहरामध्ये 1,71,000 बिल्डिंगा ह्या अजूनही विक्री होत नाही आहे. त्याला काय तिथे गेडाम आहे का? इथे तर नाशिकला गेडाम आहे आणि गेडाम हे कायद्याप्रमाणे काम करतात, नियमाप्रमाणे करतात. सरकारच्या नियमाने सरकारने जे नियम केलेले त्याच्याप्रमाणे ते काम करतात. अशा वेळेला त्यांची बदली करायची ही केवळ महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून या 3 आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यावर दबाव आणून ही बदली केलेली आहे. ही बदली रद्द झाली पाहिजे. झाली नाही तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता भाजपला महापालिका निवडणूक हे राजकारणाच्या मागे आहे. तुम्ही कुठल्या संघटनेतर्फे आज रस्त्यावर उतरला होतात? कारण का महापालिका निवडणुकीवरती याचा परिणाम दिसेल असं म्हणतायत? मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे आम्ही काल रात्री रस्ता रोको सर्व पुरोगामी संघटनांनी मिळून केला होता. खऱ्या अर्थाने गेडम साहेबांनी जे नगरसेवकांचा भ्रष्टाचार, ज्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या जमिनीवर कब्जा करून ठेवलेला आहे, त्या खऱ्या अर्थाने रेडी रेकनरच्या हिशोबाने त्यांनी रेट लावण्याचा जो प्रयत्न केला त्याचाच परिणाम हा झालेला आहे. नगरसेवक आणि बिल्डर ह्या दोघांचं हित ते जपत नव्हते म्हणून त्यांची बदली झाली. हो, बरोबर आहे. नगरसेवक आणि बिल्डरचं हित जपत नव्हते म्हणून त्यांची बदली झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आत्ता जे तुम्ही सांगितलं का बिल्डर पण हे नागरिक आहेत, तर आता खऱ्या अर्थाने भाजपाने हे जाहीर करावं का हे शेठजी भटजीचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार नाही म्हणून. मनसेतर्फे सुद्धा आज मोहीम राबवलेली होती. हो, आज ज्या पद्धतीने शिवसेना म्हणते की बीजेपीच्या मंत्र्यांनी बदली केली आहे, तर माझं तर आव्हान आहे की शिवसेनेने विधिमंडळामध्ये याला विरोध करावा आणि आयुक्तांची बदली थांबवावी. जर त्यांना थांबवता येत नसेल तर या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि पाठिंबा काढायची हिंमत नसेल तर माननीय राज साहेबांकडून याची हिंमत घ्यावी आमची विनंती. अर्थात राज साहेबांची मनसे सुद्धा इथे नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष की ज्यांनी गेडामांच्या पूर्ण कार्यक्षमतेबद्दल सुद्धा एक विश्वास व्यक्त केलेला होता, ते आता ह्या सगळ्या बाबतीत भाजपसोबत मुख्यमंत्र्यांसोबत काय बोलतात, पुढली प्रतिक्रिया त्यांची असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी महानगरपालिका ही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. मग ते गेडामांची बदली करणाऱ्यांच्या सुद्धा ज्या राजकारणातून ही बदली झाली आणि आता त्या बदलीचं सुद्धा राजकारण ज्या दिशेनं केलं जाते, या सगळ्यामध्ये महापालिका इलेक्शन, महापालिका निवडणूक ही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. सामान्य नाशिककरांचा विकास हा मात्र कोणाच्याच अजेंड्यावर दिसत नाहीये. ठीक आहे दीप्ती, नाशिककरांच्या भावना आपल्याला समजलेल्या आहेत. माझ्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार आहेत आणि माजी सनदी अधिकारी अरुण भाटी आहेत दिल्लीहून. मी त्यांच्याकडे जातोय. पहिल्यांदा विजय कुंभार, ही काही डॉक्टर प्रवीण गेडाम यांची झालेली बदली ही काही पहिलीच महाराष्ट्रातली बदली नाही. असे प्रसंग अनेक वेळा घडतात. कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय हेतूने केल्या जातात. आजही गेडाम यांची बदली फक्त 2 वर्षानंतर केली गेली आहे आणि कारण इतकंच आहे की बिल्डरचा स्वार्थ जो आहे तो त्यांनी साध्य होऊ दिला नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे याबद्दल? हा खरं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा संकेत नाही, बदली न करणं 3 वर्ष हा नियम आहे. त्याला शासन अपवाद करू शकतं, परंतु हे अपवाद करताना त्याची लेखी कारणं द्यावी लागतात. ज्यावेळी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांची बदली झाली श्रीकर परदेशीची, त्यावेळेला मी माहिती आयोगापर्यंत गेलो. इतकी कारणं तकला कुणाचं शासन आहे याने फरक पडत नाही. शासन हे चांगल्या अधिकाऱ्याला पाठिंबा देण्याऐवजी त्या अधिकाऱ्यांना शासन करण्यामध्ये धन्यता का मानतात हे मला कळत नाही आहे. ज्यावेळेस श्रीकर परदेशींच्या बदलीच्या वेळेला यांनी कारण दिलं की जनहितास्तव आम्ही बदली केली. आता पण शासन बाकीच्यांच्या बदल्या करते तर काय जनहिताचे विरोधी असतात का? आणि दुसरी गोष्ट वागळे साहेब, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हल्ली राजकारण्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे निवडून आल्यानंतर हा बेकायदा बांधकामं, ठेकेदारांना लुटणं किंवा ठेकेदारांना पाठिंबा देऊन बेकायदा कामं करून घेणं, पालिकेच्या जागा बळकावणं हा त्यांचा उत्पन्नाचा मुख्य मार्ग आहे. त्या मार्गाला जो कोणी हात घालायला लागेल त्याला
हे शासन विरोध करतं आणि अशा वेळेला मला आता म्हणजे या पक्षांबद्दल काय म्हणायचं नाही आता या चर्चेत सामील आहे त्यांच्या, परंतु अशा वेळेला झगडेंपासून भाटियांपासून सगळ्यांच्या बदल्यांच्या वेळेला मी हे बघितलंय की हा जो वरचा विरोध आहे हा फार तकलादू विरोध असतो. हा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारचा हा विरोध असतो. कुठलेही आजही तुम्ही सगळ्या महापालिकामध्ये बघितलं जिथं जिथं काम चांगलं चालू आहे तिथं तिथं सगळे पक्ष येऊन त्या अधिकाऱ्याला कसं नेस्तनाबूत करता येईल, त्याला कसं दुसरीकडे पाठवता येईल याच्यामध्ये धन्यता मानतात. आता याच्यामधला मूळ मुद्दा आहे की ही बदली थांबणार का, याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण ते जो आपल्याबद्दलचं एक मोठं त्यांनी वलय निर्माण केलं होतं त्या वलयाला हा धक्का देणारा हा प्रयत्न आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे जर केलं नाही तर जशी पूर्वीची सरकार होती तशीच तुमचं सरकार असं म्हणण्या वाचून सामान्य माणसाला गत्यंतर नाही. आणि ज्यावेळेस जनता रस्त्यावर येते त्यापेक्षा वेगळं जनहित असूच काय शकतं. अगदी बरोबर आहे. एखाद्या अधिकाऱ्यासाठी जनता रस्त्यावर येते याचा अर्थ तो अधिकारी अत्यंत महत्त्वाचं काम जनहिताचं काम करत असतो. डॉक्टर अरुण भाटिया, मी तुमच्याकडे येतोय. भाटिया साहेब, तुम्ही तर असा खूप अनुभव घेतलेला आहे अशा बदल्यांचा, सरकारी हस्तक्षेपाचा, सरकारी दबावाचा. डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बदलीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर हे काही नवीन गोष्ट नाही, बहुत सालों से ये चल रहा है. आमची अपेक्षा होती की आता नवीन सरकार भाजपची सरकार आली तर काहीतरी बदल दिसणार, पण काही विशेष बदल दिसतच नाही. आता कोण कोणाला भेटलं, कोण बिल्डरकडे गेलं वगैरे या गोष्टीमध्ये चर्चा करण्यात काय अर्थ नाही. कुठेही पुरावा आपल्याला भेटणार नाही. मेन पॉईंट काय, आपण सरकारने बदली केली, 3 वर्ष संपायचे अगोदर आपण बदली केली. सरकारने जनतासमोर सांगितलं पाहिजे की हे ऑफिसरमध्ये असे दोष होते, आम्ही त्यांना चार्जशीट करतो, त्यांना सस्पेंड करतो. इस आदमी ने क्या बुरा किया था ये सरकार को हमको बताना चाहिए. इधर बैठ के हम लोग नहीं चर्चा करेंगे कौन किसको मिला, ये क्यों हुआ. प्रशासकीय कारण मीन्स यूजलेस कारण, देर इज नो कारण. प्रशासकीय कारण म्हणजे काय दाखवा तुम्ही. सेकंड थिंग सर, फार महत्वाचा है, बहुत खराब मैसेज जाता है, सिग्नल जाता है अच्छे ऑफिसर्स को की बाबा तुम्ही भ्रष्टाचारवर जर हात लावलं, स्वच्छ कारभार करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलं तर हा होणार, लगेच तुमची बदली होईल. बाकी तुमचे जे कॉलीग्स वगैरह आहेत ते तुमच्यावर हंसणार कि अरे क्या ये तो कहीं भी काम कर नहीं सकता, 2-2 दिन के बाद इसकी बदली होती है. कि खराब लोगों को आप जगह पे लाते हैं अच्छे आदमी को बदलने के बाद. आता अनफॉर्चुनेटली ट्रेजेडी ये जो नया आदमी आता है वो भी चमचा होके बात सुन के खराब काम करता है, इसलिए ये सिस्टम चलता आया है. मेरे को आश्चर्य लगता है कि ये लोग कैसे जस्टिफाई कर सकते हैं. हर ट्रांसफर के पीछे वो बोलते हैं एडमिनिस्ट्रेटिव रीजन. अरे व्हाट इज द एडमिनिस्ट्रेटिव रीजन? देयर इज नो एडमिनिस्ट्रेटिव रीजन. करप्शन को आप किसी को हाथ लगाने नहीं देंगे. और ये अभी एक ग्रुप बन गया है, काउंसलर, स्टाफ, कॉन्ट्रैक्टर, पॉलिटिशियन, ये एक ग्रुप है. थोड़ा इनको हाथ मत लगाइए. बरोबर आहे. 4-4 साल वो पोस्ट पे आप रहिए, सब बोलेंगे वाह छान ऑफिसर. अगदी बरोबर आहे भाटियाजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एक नेक्सस तयार झालेला आहे. ये सड़क पर लोग बैठे हैं, ये ऑर्डर कैंसिल करना चाहिए. बिलकुल ही ऑर्डर कॅन्सल झाली पाहिजे असं भाटियाजी म्हणतायत. लक्ष्मण सावजी, आता शांतपणे उत्तर द्या. 3 वर्षाच्या आत अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये असा नियम आहे. या नियमाला अपवाद करून डॉक्टर प्रवीण गेडाम या कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली तुमच्या सरकारने का केली? सर, एक तर श्री आदरणीय भाटिया साहेब आणि कुंभार साहेब यांचा मला अत्यंत आदरपूर्वक मी त्यांना नमस्कार करतो. त्यांचं म्हणणं सगळं जरी बरोबर असलं तरी सर, माननीय मुख्यमंत्र्याच्या कामकाजावरती माझा पूर्ण विश्वास आहे. ते चुकीचं काम करणार नाहीत आणि त्यांनी ज्या अर्थी केलं असेल सरकारनं तर त्याच्या पाठीमागे निश्चितपणे चांगली साधार अशी कारण आहे. पण काय कारण आहेत? साधार कारण म्हणजे काय कारण आहेत सर? काय कारण आहेत? मी बोलतो ना, बोला, त्याच्या सांगा. पाठीमागे काय एक त्यांच्यामध्ये प्रशासकीय किंवा त्यांच्या सरकारी कामकाजातली काय कारण असतील हे ते सांगतील. परंतु मी नाशिक मधला एक रहिवासी म्हणून मला जे जे जाणवलं सांगा. त्यातल्या 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा हा सांगा. तर आता हे जे प्रकरण सगळं राजकीय पक्षांनी उचलून धरलंय याच्या पाठीमागे निव्वळ राजकारण आहे. याच्या पाठीमागे कुठल्या तरी चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा असा हेतू नाहीये. प्रवीण गेडामांचा मी सुद्धा हितचिंतक आहे.
प्रवीण गेडामांचा मी सुद्धा हितचिंतक आहे, परंतु प्रवीण गेडामांनी आयुक्त या संस्थेभोवती नाशिककरांचे पालक म्हणून काम करण्याच्या ऐवजी जर पुढारी म्हणून काम करायला सुरुवात केला असेल तर हा विषय चिंताजनक होतो. काय म्हणणं आहे तुमचं? दडपशाहीने काम केलं. त्यांच्या कामकाजाकडे पहा. सावजी साहेब आपण काय सगळ्यांनी म्हणून त्यांचं काम केलं? केलं. सावजी साहेब नीट ऐकू नाही आलं. नीट ऐकू नाही आलं. काय म्हणून काम केलं? आपण सगळ्यांनी जर त्यांचं काम, डॉक्टर गेडाम हे अत्यंत स्वतःपुरते अहंकारी निर्णय घेणारे अधिकारी आहेत. याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल. सर, ज्या ज्या स्मार्ट सिटी म्हणून महाराष्ट्रातली जे शहरं निवडल्या गेली त्या ठिकाणी या विषयातले असलेले कायदे आणि नाशिकला असलेले कायदे वेगवेगळे आहेत का एकदा तपासले पाहिजे. जर सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्मार्ट सिटीसाठी जी शहरं निवडली गेली शासकीय यंत्रणातून तिथं वापरत असलेले कायदे, या दोन कायद्यांमध्ये फरक आहे का? गेडामांची इथल्या जनतेप्रती जी पालकत्वाची भावना असायला पाहिजे. गेडाम हे फक्त नगर रचना विभागाचे आयुक्त आहेत का? गेडामांचा आरोग्याविषयी काही जबाबदारी नव्हती का? गेडामांची नासडी नाल्याविषयी काही जबाबदारी नाही का? गेडामांच्या इथं गार्डनच्या सगळ्यांचे विध्वंस झाला सगळ्या शहरातलं, उद्यानविषयक भूमिकेबद्दल त्यांची काही भूमिका नाही का? फक्त नगर रचनेसाठीच गेडाम आयुक्त आहेत का? हाच तर प्रश्न पडतो सगळ्या सामान्य नागरिकांना. म्हणजे सावजी साहेब तुम्ही मान्य करताय की गेडामांनी बिल्डर्स विरुद्ध कारवाई केली म्हणून त्यांची बदली झाली आहे. तुम्ही अप्रत्यक्षरित्या मान्य करताय. गेडामांनी बिल्डर विरुद्ध चुकीच्या कामाविरुद्ध जरूर कारवाई करावी साहेब. पण मग बदली का झाली सांगा? ते स्वार्थी होते, अहंकारी होते म्हणून बदली झाली. गेडाम इथल्या महापालिकेतल्या इतर गोष्टींविषयी जनतेचं पालकत्व स्वीकारायला तयार नाहीत. ठीक आहे सावजी साहेब, एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाणार आहे. मला सांगा की याचा अर्थ, तुम्ही जे आरोप करताय याचा अर्थ डॉक्टर गेडाम हे अकार्यक्षम होते? 100%. ठीक आहे. भाजप म्हणते, ठीक आहे, नाशिकच्या लोकांना कळू दे. एक मिनिट अविनाश अभ्यंकर तुम्ही उत्तर द्या. पण मला नाशिकच्या लोकांना हे सांगायचं आहे की भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी म्हणतायत की आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे अकार्यक्षम होते. नाशिकची जनता म्हणते ते कार्यक्षम होते. अविनाश अभ्यंकर आता उत्तर द्या. एक मिनिट थांबा. सावजी साहेब उत्तर ऐका. अविनाश अभ्यंकर उत्तर देत आहेत. शांतपणे ऐका, मग मी तुमच्याकडे ऐका. आता नीट बोलणार तर नीट ऐका. पहिलं, यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अपमान केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये जाहीर व्यासपीठ, आता शांत राहा, आता ऐकून घ्या. आपण काय कोट केलं तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही नाशिककर 18 लाख लोकांची, आता जस्ट कीप मॅम शांत बघा. तुम्ही काय बोललाय तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर गेडामांचं कौतुक केलं होतं आणि हे म्हणतायत अकार्यक्षम आहेत. हा साक्षात्कार त्यांना आत्ता झाला. बरोबर आहे. दुर्दैव ह्याच्याहून दुसरा शब्दच नाही. आपण काय बोलतोय, कोणाच्या बाजूने बोलतोय? नाशिकमध्ये सामान्य जनता रस्त्यावर आहे, सर्व पक्ष रस्त्यावरती आलेले आहेत. आमचा पक्ष जिथे आंदोलन घेतोय, मग सगळे पक्ष एका बाजूला का आले? आणि मग भाजपचे पालकमंत्री कुठे आहेत? हे स्टेटमेंट भाजप पालकमंत्र्यांचं असणार आहे, हे स्टेटमेंट तिकडच्या आमदारांचं असणार आहे, हे उद्या ते कळणार कोर्ट इकडे. मग आज सकाळी येऊन का नाही सांगितलं? मग प्रशासकीय बाब का म्हणाले? ते मग का म्हणाले मग अशी ही प्रशासकीय बाब आहे म्हणून? याचा अर्थ नक्की पाणी कुठेतरी मुरलेला आहे. कारण आता यांनी चॅनलवरती महाराष्ट्राला सांगितलंय की हा डॉक्टर गेडाम ही व्यक्ती, हो, ज्यांनी स्मार्ट ॲप आणलं, ज्यांचे कौतुकाचे पोवाडे सोलापूर निघाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकार्यक्षम होते म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांनी एक शिस्त लावली म्हणून ते अकार्यक्षम होते. आपण काय बोलतोय, कुठे बोलतोय? 20 महिन्याच्या कालावधीत, हो तुम्ही 40 वर्षात काही नाही करू शकत. वाट लावून टाकली होती नाशिकची. काय तुम्ही बोलताय? तुम्ही एखाद्या माणसाला तुम्ही अहंकारी म्हणता, तुम्हाला अर्थ कळतोय का अहंकारी म्हणताना? इथे पक्षाविषयी सोडून द्या. मग काय नाशिकची 18 लाख जनता मूर्ख आहे? आता पावसाळ्यामध्ये इलेक्शन बसलेलं आहे, शिवसेना आंदोलन करते, मनसे आंदोलन करते, काँग्रेसने केलेलं आहे. कुठे तुमचे पालकमंत्री, कुठे तुमचे आमदार? ते का स्टेटमेंट करतात? डेअरिंग का नव्हतं? तुम्ही का म्हणालात की प्रशासकीय बदली? तुम्ही आज सकाळपासून होतात कुठे? असं कसं तुम्ही एखाद्या माणसाबद्दल बोलू शकता जो स्वतःला महाराष्ट्राकरता वाहून घेतोय? आपण काय असतंय, कोणासमोर असतंय? आपण नाशिकच्या लोकांचा आपण अपमान करताय. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? अहंकारी म्हणता तुम्ही एखाद्या माणसाला? अहंकारी म्हणता ज्याची बदली दुपारी 2:30 वाजता खाडकन केली जाते, अचानक एका दिवसामध्ये दुसऱ्या माणूस चार्ज घेतो. वाय दिस इज हॅपेंड? मग तुम्ही प्रशासकीय बदली का म्हणालात? मग तुम्ही सकाळी येऊन का नाही सांगितलं की तुम्ही का नाही मोर्चा काढलात? तुम्ही गेडामांच्या विरोधात मोर्चा का नाही काढला 24 महिन्यात? काय बोलताय तुम्ही? काय तुम्हाला कळतंय का?
तुम्ही काय बोलता, कुठले निर्णय घेतले तुम्हाला माहिती आहे का? ह्याच्या पडसाद काय उमटलेले आहेत? मग काय नाशिकची 18 लाख जनता मूर्ख आहे का? त्यांना आपल्याला एकट्याला अक्कल दिली आहे का? मग महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठोंगबाजी आहे तुमची. तुम्ही वाटेल ते बोलूच नका. मी तुम्हाला एका वाक्यात सांगतोय, तुम्ही गेडामांबद्दल बोला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठोंगबाजी आहे. तसं समजा गेडामांचं उत्तर द्या. तसंच आहे. तुम्ही त्याला अहंकारी बोलू कसे शकता? समजा काय आहेच आहे. हाऊ यू कॅन टॉक दिस? तुम्हाला बोलताना काहीच वाटत नाही? ज्या माणसाकरता सामान्य जनता त्याच्या बसते ती दीप्ती राऊत आता त्या ठिकाणी बाई येते, हे सगळे मूर्ख आहेत. त्यांना अकला नाहीये. अकला फक्त तुम्हाला दिला भाजपा बोला ना, हा तुमचा पारदर्शक कारभार आहे. मग का नाही सांगितलं तुम्ही का नाही सांगितलं ते अहंकारी आहेत म्हणून? तुम्ही का नाही सांगितलं अहंकारी आहेत म्हणून? भारतीय जनता तुम्ही पार्टीची का नाही जनतेशी सांगितलं? बांधिलकी आहे. पारदर्शक आहात ना, अच्छे दिन आहात ना, का नाही त्याला काढलं मग 20 महिन्यात? का नाही काढलं तुम्ही? काय घेणे? का गप्पा बसला होता तुम्ही? मला काय करायचं सत्ता याशी? तुमची आहे ना, सगळा अभ्यास तुम्हाला आहे, तुम्हाला सगळी अक्कल दिली आहे ना. तुम्ही वाय यू दिली कीप आहे. मम फॉर 20 months? हाऊ यू कॅन से की ते अहंकारी होते म्हणून? डॉक्टर तुम्हाला काहीच वाटत डॉक्टर- नाही? ह्याच्यात तुम्ही मी राजकारण तुम्हाला म्हणता. पुन्हा सांगतो, तुम्ही दोन गोष्टी आता वेगळ्या बोललात करा. ते अहंकारी आहेत. प्रशासकीय बदली तुम्ही झाल्यानंतर बोललात तुम्ही जो महाराष्ट्रासमोर ते राजकीय अहंकारी आहेत म्हणून. करताय ना, दिस इज मग नॉट तुम्हाला गुड. उत्तर दिलं मी. हे दिस इज नॉट गुड. ते 20 महिने अरे तुम्हाला कसलं मेहनत करतात. तुम्ही तू झोपला वायू होता शेरा सगळे. मारणारे good and bad. तुम्ही आता अर्ध्या तासापूर्वी बोललात, अर्ध्या तासापूर्वी ह्याच चॅनलला तुमचं महानगरपालिकेतलं प्रशासकीय बदल आहे. मनसेचं तुम्ही government सोडा, मुद्द्यावरती बोला तुम्ही. ठीक आहे. तुम्ही काय बोलताय? ठीक आहे, मुख्यमंत्री अविनाशी कौतुक करतात, शांत तुम्ही व्हा. अहंकारी म्हणता. काय शांत व्हा? अहो, काय चर्चा मला आहे? काय अधिकारच बोलतात नाही त्याला कळतं का? त्यांच्या पक्षाची नाशिक- भूमिका आहे. पक्षाची नाहीये. मग त्यांनी जाहीर करावं, मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा कार्यक्षम आहेत. मग त्यांनी जाहीर करावं की डॉक्टर गेडाम अकार्यक्षम होते म्हणून बदली केली, हे त्यांनी जाहीर करावं. ठीक आहे, आता आपल्या ही सोबत- प्रशासकीय बदली नाही. ऐका ऐकून घेणार नाही, खोटे आरोप करायचे नाहीत. ह्याच्यात राजकारण आणू नका. तुम्ही खरं काय ते बोला. तुमच्या स्टेटमेंट मध्ये विपर्यास आहे. तुम्ही काय बोलला ठीक आहे, आपल्या मगाशी सोबत- तुम्हाला बिल्डर एक जनता मिनिट, वाटत होती, एक मिनिट, मगाशी एक मिनिट. प्रशासकीय बदली होती, आता तुम्हाला गेडाम तुम्हाला अहंकारी दिसले. मग मुख्यमंत्री कौतुक केले का? चुकलं होतं का? आपल्यासोबत अविनाशजी एक मिनिट, आपल्यासोबत नाशिकचे उपमहापौर काही बोलायचं उगाचच. आहेत. नाशिकचे उपमहापौर आहेत गुरमीत बग्गा. गुरमीत बग्गा, बघा कसा वाद चाललेला आहे. भाजपचं म्हणणं आहे डॉक्टर प्रवीण गेडाम अहंकारी आहेत, बघा, जरा सांगा ना बघा. डॉक्टर प्रवीण गेडाम हे अकार्यक्षम आहेत, त्यांनी काही चांगलं काम केलं नाही, फक्त नगरविकास खात्यामध्ये काय जे करायचं ते केलं, बाकी आरोग्य वगैरे काही चांगलं काम केलं नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. तुम्ही या शहराचे उपमहापौर आहात, कोणत्याही पक्षात नाही आहात, अपक्ष आहात, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं म्हणणं आहे की प्रवीण गेडामांनी किती चांगलं काम केलं आहे हे आज नाशिककरांनी जवळपास 30,000 सह्या प्रवीण गेडामांची बदली रद्द करावी म्हणून केलेल्या आहेत. ह्याच्यावरून जनतेचा आक्रोश आपल्याला कळू शकेल. प्रवीण गेडामांनी अत्यंत कार्यक्षमतेनं काम केलं आहे आणि ज्यावेळेस प्रवीण गेडाम नाशिकला आले होते त्यावेळेस आपले माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन जे गटनेते होते भाजपचे संभाजीराव बोरुसकर यांच्या वॉर्डातील कार्यक्रमात असं सांगितलं होतं की एक कार्यक्षम माणूस तुम्हाला दिलेला आहे आणि हा कार्यक्षम माणूस मी माझ्या पसंतीला दिला आहे, हा नाशिकचा विकास घडून आणेल. माननीय मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवला आणि आम्हाला अनुभवाची प्रचिती तीच आली. परंतु आज नेमकं काय घडलं आहे ह्याचं उत्तर नाशिककर जाणून घेण्यात उत्सुक आहे की एक चांगला अधिकारी ज्यांनी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणली, नगरसेवकांमध्ये शिस्त आणली, आर्थिक शिस्त आणली, भ्रष्टाचाराला पायबंद घातला, अशा अधिकाऱ्याची बदली मुदतपूर्व का झाली हे संपूर्ण नाशिककर याच्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की एका कार्यक्षम माणसाला अशा पद्धतीनं घालवणं हे अधिकाऱ्याचं मनोबल कमी करणं आहे असं मी मानतो. डॉक्टर गुरमीत बग्गा, मला तुम्हाला विचारायचं आहे, ही बदली रद्द झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? आणि रद्द करण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न करणार आहात? नाही, प्रश्न असा आहे की आज नाशिककर जनताच उतरली आहे, पक्ष हा विषयच राहिलेला नाही आहे. सर्व पक्ष एकत्र आलेत, सर्व संघटना एकत्र आलेत आणि त्यांनी सर्वांनी मिळून आज हा निर्णय घेतला आहे आणि ते त्यांच्या पद्धतीनं जो तो माणूस लढाई करतो आहे. प्रश्न असा आहे की सत्तेपुढे शहाणपण नाही म्हणून काय होईल माहीत नाही, परंतु प्रत्येक जनभावना जर आपण तपासली तर जनभावनेचं उत्तर एकच आहे की प्रवीण गेडामांना त्यांची कारकीर्द पूर्ण करू द्या. नाशिक महापालिकेला जी आर्थिक शिस्त त्यांनी आणली आहे, नाशिकचा जो विकास घडवून आणला आहे, सिंहस्थ जो चांगल्या पद्धतीनं पार पाडलेला आहे, रोडचे रस्त्याची कामं जी चांगल्या पद्धतीची घेतलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीची केली आहेत ते राहिले पाहिजे, ही माझ्यासहित संपूर्ण नाशिककरांची भावना आहे. पण बघाजी, मला सांगा, भाजपचे लोक गेडाम यांना एवढा विरोध का करतायत?
मला कळत नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमिकेवर त्यांना काय पाहिजे हे मला कळत नाही आहे. एक चांगला फक्त गेडाम एवढंच होते की कोणाच्याही दबावाखाली काम करत नव्हते आणि गेडामांनी सर्वांना सत्तेवर असलेलं वाटतं की आपलं ऐकलं पाहिजे, पण गेडामांनी समान न्याय देऊन सर्वांना न्याय दिलेला आहे आणि म्हणून कदाचित सत्तेच्या लोकांना ते आवडत नसावे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर गेडाम यांची बदली रद्द करायची असेल तर काय केलं पाहिजे हे सर्व पाहुण्यांना विचारणार आहे. मी पत्रकार म्हणून माझा अनुभव सांगतो. यापूर्वीसुद्धा राजकारणासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडलेत. मगाशी विजय कुंभार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये श्रीकर परदेशींवर झालेला अन्याय आपल्याला सांगितला होता. असेच अनेक अधिकारी, असं सोलापूरला पण झालेलं आहे, असं इतर ठिकाणी झालेलं आहे. पण अशा वेळेला रस्त्यावर जेव्हा जनता उतरते तेव्हा राज्यातली सर्वोच्च व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री त्याची दखल घेतात आणि आयुक्तांची किंवा त्या संबंधित अधिकाऱ्याची बदली रद्द करतात. तसं नाशिकमध्ये होऊ शकतं का हे मी विचारणार आहे सर्व पाहुण्यांना. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, नाशिकच्या कार्यक्षम आयुक्तांची बदली रद्द करून सरकारने चूक केली आहे का? बघा पडद्यावर 85% नाशिककर म्हणतायत होय, ही बदली रद्द करायला हवी, सरकारने ही चूक केलेली आहे. ब्रेक नंतर तोच प्रश्न घेणार आहे. अविनाश अभ्यंकर, तुमच्यापासूनच सुरू करतोय. ही बदली जर रद्द करायची असेल तर नाशिककर तर रस्त्यावर उतरले आहेत, काय करायला पाहिजे? म्हणजे आता अपेक्षा दीप्तीने पण व्यक्त केली, राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागलंय. राज ठाकरे एक महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. नक्की येणार त्यांची प्रतिक्रिया. कारण कसं आहे, हा जो बदलीचा विषप्रयोग झालेला आहे ना कारण नसताना, ही नाशिककर जनतेच्या भावनांची आणि केलेल्या गेडामांच्या कामाची ही अत्यंत खालच्या शब्दात झालेला हा अपमान आहे, नंबर 1. आणि आज आम्ही आमच्या माध्यमातून सह्यांचं आंदोलन तर सुरू केलेलंच आहे. त्याच्या आता 30-40,000 सह्या आता ऑलरेडी आलेल्या आहेत. 40,000 सह्या आलेल्या आहेत. तिथे सगळ्या वॉर्डामध्ये झाल्या होत्या. सर्व आप त्यांच्यापर्यंत आंदोलन करते. माझं म्हणणं इतकंच आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे, ह्याच्यात राजकारण आणू नका. ते तर 12 महिने 24 तास आहेच, त्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. परंतु मग ताकाला जाऊन भांडं लपवू नका. तुम्ही बदली का केली हे लोकांमध्ये, आणि 100% राजसाहेब ठाकरे बोलणार. जर ही बदली झाली नाही तर राजसाहेब ठाकरे बोलणार. आम्ही अत्यंत आक्रमकरित्या रस्त्यावर उतरणार नक्की. कारण हे आम्हाला विचारलं आणि आम्ही लोकांना विचारणार, सर्व नाशिककर जनतेला, की हेच मत मुख्यमंत्र्यांचं आहे का? की गेडाम अहंकारी होते म्हणून बदली झाली, गेडाम कर्तव्यशून्य होते म्हणून बदली झाली, गेडामांचा प्रॉब्लेम काय होता? आणि त्यांची जी बदली केलेली आहे, दुर्दैव प्रशासकीय बाब आहे ती नाही. ती इकडच्या त्या एक्सपर्टीजनी सांगितली की कमीत कमी 36 महिने ठेवायला लागते. दुर्दैव असं आहे, अपमान त्या माणसाचा इतका आहे की त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्सच गेला असेल डॉक्टर गेडामांचा, की सोलापूरचं मी जिल्हाधिकारी होतो, तिकडनं मी महानगरपालिकेचा आहे का, जिथे उत्तम कामाचं प्रशंसीपत्रक, म्हणजे ह्यांचाच माजी शहराध्यक्ष म्हणतोय की ते अहंकारी होते आणि ह्यांचेच मुख्यमंत्री म्हणतात इतका उत्तम अधिकारी मी बघितला नाही. मला आश्चर्य, मुख्यमंत्री दबावाखाली कसे आले याचं वाटतं. म्हणजे मुख्यमंत्री असं करत नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा चांगली आहे. तुम्ही बघा, त्यांना कोणी पालकमंत्र्यांनी धमकावलं का ह्या तिन्ही आमदारांचं म्हणणं काय होतं, काढा ना पेपर. आता हे म्हणतील पेपरही मॅनेज आहेत, बरं सत्ता ह्यांचीच आहे. मग आम्ही म्हणतो नाशिकमधली सगळी वृत्तपत्र या बदलीच्या विरोधात लिहितात. सगळ्या इकडे बसलेल्या नाशिकच्या जनतेला विचारा, तुमच्या दीप्तीला विचारा, कोणालाही विचारा, सगळी वृत्तपत्र हे का भेटले होते, कशासाठी भेटले होते. माझा साधा प्रश्न आहे, पहिलं उत्तर काय आलं, प्रशासकीय बदली झाली. तुमच्या चॅनलला 20 मिनिटात उत्तर काय आलं की ते अहंकारी होते. मग पहिल्यापासून ठेका एकच धरायचा की ते अहंकारी होते, ते कर्तव्यशून्य होते म्हणून बदली झाली. हे असं सरड्यासारखी. आणि आता हे आम्ही ह्यांना जनतेत विचारणार, ह्या पालकमंत्र्यांना जनतेसमोर विचारणार की तुमचा माजी शहराध्यक्ष म्हणतोय की हा डॉक्टर गेडाम ही व्यक्ती अत्यंत अहंकारी होती. येतो तुमच्याकडे सावजी साहेब. प्रश्न इतकाच आहे की त्यांची बदली येतो. सावजी साहेब शांत राहा, येतो तुमच्याकडे. त्यांची बदली ही कुठल्याही परिस्थितीत थांबलीच पाहिजे. जनता वेडी किंवा मूर्ख नाहीये. आपचे कार्यकर्ते पाण्यात बसलेले आहेत, तुमचे चॅनलवाले आज रात्रभर फिरतायत, सर्व जनता, इतर सर्व पक्ष आहेत आणि आता तिथे उपमहापौर बसलेले आहेत, त्यांचंही म्हणणं तेच आहे. हे सगळे मूर्ख आणि भाजप एका बाजूला, असं होऊ शकत नाही ना प्रत्येक वेळेला. ठीक आहे, सावजी साहेब उत्तर द्या. जनतेच्या भावनांचा विचार करायला पाहिजे. लोकभावना जी आहे ती लक्षात घेणार आहात का? मला इतर पाहुण्यांकडे जायचं, उत्तर द्या. लोकभावना, जे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर जे बोलतायत त्यांनी नाशिकच्या जनतेची क्रूर चेष्टा केलेली आहे. बरं ते सोडा ना, काय केली त्यांचा महापालिकेतला मनसेचा जो परफॉर्मन्स आहे तो अत्यंत चीप आहे. माझा प्रश्न गेडाम आहे का परफॉर्मन्स आहे? त्याची वेगळी चर्चा करू आपण. त्याची वेगळी करू ना, आजचा सवाल 3 तास घेऊ. वेगळी कशी होऊ शकते?
अच्छा, ही चर्चा आमच्या ऑर्गनायझेशनबद्दल आहे का महापौरांबद्दल? आयुक्त गेले तेव्हा मनसे काही बोलले नाही. तुम्ही डॉक्टर गेडामान बद्दल बोला. सावजी साहेब ऐका, लक्ष्मण सावजी माझी विनंती आहे, लक्ष्मण सावजी जास्त ओरडायला लावू नका. ज्या वेळेला एक जिल्हाधिकारी वेलार असू होते, हे परत तेच बोलतात का? मगाशी बोलले ते अर्धा तास ते. त्यावेळेला यांचे नेते कुठे बसले होते? माझं ते म्हणणं का गप्प बसले आता होते? विषय डॉक्टर त्यावेळेला गेडामांचा त्यांनी कोणाच्या सुपाऱ्या घेतल्या आहे, होत्या? याच्यावर आपण बोला. आपण गेले 40 मिनिटं तेच दळण घालून तेच पीठ दळताय. तुम्ही सांगा ना, दळण कसलं आलं? तुम्ही अहो, चुकीचं तुम्ही सारखं साधी बोलणार गोष्ट आहे. आणि आम्हाला आरोप देणार. एका मार्काचा प्रश्न आहे. डॉक्टर गेडाम हे अहंकारी होते असं तुम्ही म्हणालात ना, मग ते कर्तव्य शून्य होते का हे उत्तर द्या. बाकी काय? ते कर्तव्य शून्य होते का हे उत्तर द्या. मी तुम्हाला एवढं सांगतो, आमचे मुख्यमंत्री पालकमंत्री पारदर्शी कामकाज ते करतात. दिसतं. लक्ष्मण सावजी एक मिनिट, अविनाश अभ्यंकर मीच त्यांना विचारतो. लक्ष्मण सावजी, तुम्ही यामध्ये मुख्यमंत्र्यांची बदनामी करता ते तुम्हाला कळतंय का? भाजपचे स्थानिक नेते ऐका, सावजी ऐका, सावजी जरा ऐका. मुख्यमंत्री असा कधी कारभार करत नाही. मला आश्चर्य वाटतं, एका कार्यक्षम आयुक्ताला त्यांनी कसं काय हलवलं नियमबाह्य पद्धतीने 2 वर्षात. तुम्ही हे हा निर्णय का बदलू शकत नाही? तुम्ही पुन्हा पुन्हा तपासा. मी पूर्णपणे व्यवस्थित बोललेलो आहे तुमच्याशी आणि सगळ्या जनतेशी. मी चॅनल बोलतोय, मला जो भान आहे. बिल्डर ही जनता आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची पारदर्शी भूमिका आहे. अहो, अख्खी जनता रस्त्यावर उतरली आहे. नाशिकची बहुसंख्य जनता रस्त्यावर उतरली आहे. म्हणजे अहंकारी माणसाच्या मागे जनता आहे. अहो, हे सगळे स्टंटबाजी करणारे रस्त्यावर वारे, उतरले. वारे, असं नाही होत, सावजी, हे लक्षात घ्या. याच स्टंटबाजांनी 3 आमदार आणले आहेत. याच स्टंटबाजांनी 3 आमदार आणले आहेत. हे सगळे राजकीय स्टंटबाजी करणारे उतरलेले, सगळे चेहरे काढा. अच्छा, मग जनता तुमच्या बाजूने आहे. मला सांगा, तुम्हाला जनतेचं ऐकायचं आहे की नाही? जनता आमच्याच बाजूला आहे. वा, वा, आम्ही वा. तुम्हाला वेळ दाखवून देऊ. ठीक आहे, ठीक आहे. जनता भाजपच्या बाजूने आहे असं भाजप नेत्यांचं, नाशिक मधल्या भाजप म्हणजे नेत्यांचं जरा म्हणणं वाक्यही आहे. पूर्ण नाशिककर करा. जनता बघते. वाघे साहेब, वाक्यही पूर्ण करा की डॉक्टर गेडाम हे अहंकारी आहेत असं नाशिकच्या जनतेचं म्हणणं आहे, असं यांचं म्हणणं आहे सावजींचं. ठीक आहे, विजय कुंभार यांच्याकडे जातो. लक्ष्मण सावजी, तुम्हाला थोडा वेळ देतो. लक्ष्मण सावजी, विचार करा, अख्खी जनता तुमच्या विरुद्ध आहे. हेही मुख्यमंत्र्यांचं नाव बदनाम होत आहे. जरा विचार करा हो. जनता आमच्या सोबत आहे. आम्हाला पूर्ण ठीक आहे, जनता तुमच्या सोबत आहे. म्हणजे माझं काहीच मुख्यमंत्री म्हणणं नाही. चुकले का की ते कार्यक्षम आहेत सांगून? त्यांना जनता त्यांच्या बरोबर दिसते. बघा ना, विचारा. जे जनता बोलले होते मुख्यमंत्री, फलक घेऊन उभी आहे रस्त्यावर, ती जनता त्यांच्या बरोबर वाटते. त्यांना आपण काय करायचं? त्यांच्याच नगरसेवकाच्या वॉर्डात सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. म्हणजे आज या माजी शहर अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनाही खोटं ठरवलं. ठीक आहे. किंवा त्यांनाही कळत नसावं, ह्यांना त्यांच्यापेक्षा जास्ती कळत असावं. ठीक आहे, मी विजय कुंभार यांच्याकडे देतो. विजय कुंभार, अशी तुम्ही खूप प्रकरणं पाहिली आहेत. मला सांगा, एका कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली आहे. पूर्वी सुद्धा महाराष्ट्रात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक केसेस घडलेल्या आहेत. जनता रस्त्यावर उतरली आणि बदल्या रद्द झाल्या. काय करायला पाहिजे नाशिककरांनी? बदली तर रद्द झाली पाहिजे, याच्यात काही शंका नाही. परंतु वागळे साहेब, याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा जे काही प्रकार होतात, शासकीय किंवा अधिकारी किंवा मुख्यमंत्र्यांसारखे लोक काही राजकारण म्हणजे नेत्यांच्या, आपल्याच पक्षाच्या लोकांच्या आणि बिल्डरांच्या नादाला लागून ज्या काही भाषा बदल्या करतात, त्याचा परिणाम या लोकांच्या मोरालवर नक्की होणार आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, शासनाने जरी बदली रद्द केली तरी मी तुम्हाला पुण्यातलं उदाहरण देतो. पुण्यात महेश दगडेंची बदली करणार होते. मीडियातून, लोकांमधून विरोध झाला. शासन थोडे दिवस थांबलं. शासनाने त्यांना ट्रेनिंगला पाठवलं आणि नंतर याच राजकीय कार्यकर्त्याने आरडाओरडा केला की पुणे महापालिकेला कोणी हेड नाही आहे, म्हणून मग नवीन माणूस आणून तिथं बसवला. आणि त्यानंतर कधी या लोकांनी आंदोलन केलं नाही. शासनाकडे असं करायचे अनेक मार्ग असतात. परंतु जर हे राज्य लोकांचं आहे, लोकांसाठी चालवलं आहे, बीजेपीचं खरंच मत असेल, मी आता कधी पक्षाचं नाव घेत नाही, परंतु यावेळी ते घ्यावं लागतंय. असं जर बीजेपीचं मत असेल तर त्यांनी बदली केली पाहिजे, त्यांची टर्म पूर्ण होईल याची खात्री जनतेला दिली पाहिजे. अगदी बरोबर आहे. डॉक्टर भाटिया, तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? सर, 2च मुद्दे आहेत. एक तर आता शेवट ते या भूमिकावर उतरले की आयुक्ताचा कामामध्ये तो कमी पडला. अरे, कामामध्ये कमी पडला तर तुम्ही असं मोगम सांगून चालणार नाही. तुम्ही पुरावे द्या, आरोपपत्र द्या आणि त्यांना उत्तर देण्याची संधी द्या. नाहीतरी चांगले अधिकारीला अजून तुम्ही बदनाम करत आहे. दुसरी गोष्ट, आता काय केलं पाहिजे, आता ताबडतोब नाशिकचे लोकांना PIL मध्ये हायकोर्टला पडून गेलं पाहिजे. इट्स अ गुड केस. हायकोर्टमध्ये गेलंच पाहिजे.
अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. अविनाश अभ्यंकर, नाशिकच्या सगळ्या मंडळींनी हायकोर्टात जावं असा अरुण भाटियांचं मी चाललंय. भाटिया साहेबांचे आभार मानतो. येत्या 48 तासाच्या आत ह्याच्या संपूर्ण टेक्निकॅलिटी सपाळून इमिजिएटली आम्ही कोर्टामध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि आम्ही म्हणजे हा पक्ष विषय नाही, आम्ही जनतेलाही आवाहन करणार. कुठल्याही परिस्थितीत आपण उत्तम उपाय सांगितलेला आहे. सन्मान्य राजसाहेबांना मी विनंती करणार आहोत की या चांगल्या अधिकाऱ्याची कृपया बदली व्हायला देऊ नका. ह्याच्यामध्ये कुठल्याच पक्षाने राजकारण आणू नये. आणि शेवटचं इतकंच सांगीन, जर जनता त्यांच्या बाजूने असेल तर उद्यापासून त्यांनी डॉक्टर गेडामांच्या विरोधात मोठी सह्यांची मोहीम घ्यावी. म्हणजे 18 लाखापैकी 14-15 लाख 10-12 लाख किती लोक साथ देतात तेही आपल्याला कळेल. भाटिया साहेब, मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आपण उत्तम मार्गदर्शन केलं. नक्की तुम्हाला दिसेल की येत्या 2 ते 3 दिवसात किंवा आठवड्याच्या आत मनसे कोर्टामध्ये गेलेली असेल, मनसे रस्त्यावरती आलेली असेल, मनसेचे प्रमुख हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. हा 100% मी तुम्हाला माध्यमातून विश्वास देऊ इच्छितो. आणि हा जो नाशिककरांचा अपमान झालेला आहे, हो, हा यानंतर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. याची उत्तरं या राज्य सरकारला द्यावीच लागतील म्हणजे लागतील. ठीक आहे, इथेच थांबतो. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, नाशिकच्या कार्यक्षम आयुक्तांची बदली करून सरकारने चूक केली आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. %85% प्रेक्षक म्हणतायत होय, सरकारने चूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या कार्यालयातला कोणीही अधिकारी, त्यांचे सहकारी हा कार्यक्रम बघत असतील तर नाशिककरांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालाव्यात. चूक झाली आहे, चूक होते. गेल्या सरकारच्या पण चुका झाल्या होत्या, त्या बदल्या त्यांनी रद्द केल्या. देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आहेत असं नाशिकच्या जनतेला वाटतंय. त्यांचा भ्रमनिरास करू नका. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव.